आजकालच्या मुलांचं स्कूलिंग पाहिलं ना, की लहानपणीची शाळेची आठवण येते. आम्ही पोत्याची घोंगडी घेऊन शाळेत जायचो आणि आत्ताचे मुलं रेनकोट. फक्त शाळेत जायची नाटकं असतात याची तर. आणि त्याला शाळेत जायला बिलकुल आवडत नाही, पण कसं तरी धरून बांधून त्याचं चालू असतं रोज. असो, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग माझ्या अरण्यापासून आहे. हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर आज आहे पॉलिटीचा लास्ट डे आमचा आणि पॉलिटीचे सगळेच टॉपिक कंप्लीट झालेले आहेत जे कंबाईन परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यातले 2 टॉपिक फक्त राहिलेले आहेत, कारण त्याची मी छोटीशी शॉर्ट नोट्स देणार आहे, तर तो घेतला नव्हता. आणि आजच्या या टार्गेटमध्ये ग्रामप्रशासनचा भाग राहिलेला कव्हर करायचा आहे. सोबत करंट अफेअर्स आहे आणि मॅथ्स आहे. मॅथ्स तर डेली आहेच आणि त्यामध्ये टेस्ट सिरीज सोडवते मी एक आणि एक लेक्चर करते. सो असं काहीसं सध्या चालू आहे. प्रॉपर चालू आहे असंही म्हणता येत नाही, पण जितकं शक्य असेल तितकं स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करते. माझी मुलगी, जिची काल मी सांगितलं होतं की ब्लड टेस्ट केली, नॉर्मल आली आहे, त्याच्यामुळे तिचाही आता ताप वगैरे उतरला आहे आणि ती रात्री पण छान झोपली आणि आत्ता पण ती छान झोपलेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं आपला 1:30 वाजत आलेला आहे. मला मागे उलटं दिसेल, वॉच आहे माझ्या मागे, तर 1:30 वाजत आलेला आहे आणि आता मीचं जेवण वगैरे सगळे घरचे कामं झालेत आणि आता मी स्टार्ट करणार आहे पहिला स्लॉट, ज्यामध्ये आपलं जे एक कंबाईनचं बुक आहे त्याच्यामधून तो राहिलेला टॉपिक कव्हर करणार आणि त्याचीच रिव्हिजन PYQ सॉल्व करायचं काम आहे, ते आपल्या 21,000मधून करणार. सो ते आहे मेन टार्गेट. त्याच्यानंतर मग मॅथ्सचं आणि ते ही उठल्यानंतर किंवा मग नंतरच्या स्लॉटमध्ये मी करेल. जेवढं शक्य झालं तेवढं तुमच्यासोबत मी नक्की शेअर पण करेन आणि जर आत्ता झालं तर आत्ता करेन. आणि हो, आजपासून टायमर लावून फुल काउंट करून मी सांगेल. तसं मी 1-2दा केलं आहे. 3 ते 4 तासापर्यंतच रिअल टाईमने जेव्हा मोजतो ना आपण, तेव्हा ॲक्च्युअल टाईममध्ये तितकंच येते. तर ते वाढवायचं आहे. ॲटलिस्ट 6 तास तरी अभ्यास गरजेचा आहे सध्या. करूया, होईल. सो चला स्टार्ट करते. अनेक जण जेव्हा प्रश्न विचारतात तुम्ही कुठला, तेव्हा वाशिम म्हटलं तर बऱ्याच जणांना माहिती नसतो. असा आमचा आकांक्षित जिल्हा आणि या जिल्ह्याचं नाव किंवा या जिल्ह्यात राहून एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणं आणि तेही गृहिणी असल्यानंतर तयारी करणं. जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी आपण करतो आणि जेव्हा आपण मेन स्ट्रीममध्ये नसतो ना, तेव्हा खूप मागे पडल्यासारखं वाटतं. आणि माझ्यासारख्या अनेक गृहिणी आहेत ज्या खेड्यापाड्यात राहून आपल्या आपल्या घरी राहून एकट्या एकट्या तयारी करतात. मग कुठले तरी यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून कुठला तरी क्लास जॉईन करायचा आणि मग त्यांच्यासारखं ते सांगतील तशी तयारी करायची. MPSC म्हणजे काय हे नेमकं जेव्हा मला कळायला लागलं किंवा कळलं, तेव्हा वेळ अशी होती की अभ्यास करायला तितकासा वेळ मिळत नव्हता. परंतु ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे एक्सक्युजेस आहेत आणि हेच एक्सक्युजेस जर आपण आपल्या मनाला देत राहिलो, सांगत राहिलो, तर MPSC कधीच निघणार नाही. मला रोज येणाऱ्या कमेंट, ज्यामध्ये मुली कंप्लेंट करत असतात की माझी तुमच्यासारखीच कंडिशन आहे आणि असंच सांगत राहतात की अभ्यास होत नाही, 2-3 तास मिळतात, कोणी सपोर्ट करत नाही. काही काही मुलींचे तर असले मेसेजेस येतात की असं वाटतं की आपण यांच्यापेक्षा खूप सुखी आहोत. म्हणजे त्या अशा कंडिशनमध्ये आहेत की त्या ना स्वतःसाठी कुठला स्टँड घेऊ शकत, ना स्वतःसाठी बोलू शकत. आणि अशा या विद्यार्थिनी आहेत किंवा अशा या मुली आहेत ज्या स्ट्रगल करत आहेत, याही कंडिशनमध्ये पुढे जाण्यासाठी स्ट्रगल करत आहेत. मग आपल्यासाठी तर खूप चांगली कंडिशन मिळालेली आहे. म्हणजे प्रॉपर जागा आहे, प्रॉपर पुस्तकं आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आपण क्लास लावू शकतो आणि यातसुद्धा जर आपल्या कंप्लेंट असतील, यातसुद्धा जर आपले एक्सक्युजेस असतील, तर मग भेटणार काय आहे आयुष्यात? आपल्याला जर रिझल्ट पाहिजे असेल आणि आपण जर तिथेही कारणच देत असू, की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, ही गोष्ट नाही आहे म्हणून असं झालं, तर कधीही रिझल्ट येणार नाहीत. आता आपल्याला अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपल्याकडे 24 तास आहेत, परंतु त्यातले 24ही तास आपल्याला वापरता येत नाहीत. आपल्या मागे खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. मग ह्या आपल्या मागे खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. मला वेळ मिळत नाही, माझ्यासाठी असं होत नाही, मला इतके वाजता उठता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी सांगून आपण स्वतःलाच एका कम्फर्टमध्ये लोटत असतो आणि स्वतःचं सांत्वन करत असतो आणि या सांत्वनामधून आपल्याला रिझल्ट काहीच मिळत नाहीत. आपण तेच आज करत राहतो, जे आपण काल करत होतो, जे आपण परवा करत होतो. परंतु उद्या आपल्याला स्वतःला ज्या ठिकाणी बघायचं आहे, त्यासाठी आपल्याला जो काही स्ट्रगल करायचा आहे, त्यासाठी हार्डवर्क गरजेचं आहे, तिथे त्याग गरजेचा आहे. मग तो आवडीच्या गोष्टींचा असेल, आवडीच्या क्षणांचा असेल, काहीही असेल, तो त्याग करावा लागेल. तेवढा वेळ आपल्याला स्वतःसाठी काढावा लागेल.
तर तुम्हाला वाटेल ज्ञान देणं सोपं आहे. तुम्ही सांगता, तुम्ही स्वतः या गोष्टी करता का? तर बरेचदा माझ्याच्याने समोरचा व्यक्तीही दुखावला जातो. माझा स्वभाव खूप फटकड आहे आणि मी पटकन काहीही बोलून जाते. त्याच्यामुळे बरेचदा असं वाटतं, की मी त्याला दुखवते का? मला ते नंतर रिअलाईज होतंही. परंतु ते बोलल्यानंतर मग मला असं वाटतं, की आपण दुखावलं. पण कसं असतं, कुठे-कुठे काही ऑप्शन नसतो. पुढच्या व्यक्तींसोबत आपण आत्तापर्यंत जसं वागत आलो, ते तसं आपल्याला गृहीत धरून आपल्याशी ट्रीट करतात. आणि आपण पुढच्याला दुखवू नये म्हणून चांगलं-चांगलं वागत येत असतो. आणि मग एक स्टेज अशी असते, की आपण या गोष्टींना कंटाळून जातो आणि आता आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं आणि त्यावेळी जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो ना, तेव्हा पुढच्याला वाटतं हा स्वार्थी झालाय. हा आता आपल्याला पहिल्यासारखा वेळ देत नाहीये. हा आता आपण जसं सांगतोय तसं वागत नाहीये. आणि मग यातून त्याचा भ्रमनिरास होऊन तो दुखावला जातो. पण या गोष्टीची काळजी करू नका. आपल्याला हे आयुष्य जगायचं आहे आणि आपलं जे स्वप्न आहे ते खूप मोठं आहे आणि ते एकदा का पूर्ण झालं ना, की पुढचे व्यक्तीच आपल्यासाठी पहिल्या वेळेस तयार राहतील. पहिल्या वेळेस टाळ्या वाजवायला येतील. पहिला कॉल आपल्याला करतील. पहिला मेसेज आपल्याला करतील. त्यामुळे आत्ता जर कुणीतरी थोड्याशा आपल्या बोलण्याने दुखावलं जात असेल, तर काळजी करू नका. कुठलेही एक्सक्यूजेस देऊन स्वतःला कम्फर्टमध्ये लोटू नका. जे ठरवलेलं आहे त्यासाठी प्रयत्न करा. शेवटी आपल्याकडे जे वेळ आहे ना, ती वेळ खूप कमी आहे आणि ती खूप कॉम्प्लिकेटेड वेळ आहे. मी खूपदा म्हणते, की सण येणार आहेत, सण येणार आहेत. कारण माहिती आहे, आज छोटीशी दीप अमावस्याच आहे घरी, तर त्यासाठी दिवे घासा, शिरा बनवा. अशा ज्या काही गोष्टी गृहिणींना कराव्या लागतात, ते एक ॲस्पिरंट करत नाही. परंतु हे आयोगाला नाही माहिती किंवा आयोग माहीत असूनही तुमच्यासाठी वेगळा पेपर नाही काढणार. त्यामुळे ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्या याच कंडिशनमध्ये करायच्या आहेत, याच सिच्युएशनमध्ये करायच्या आहेत. त्यामुळे इथे आपल्याला कुठलाही एक्सक्यूज मिळणार नाही. कुठेही आपल्याला वेगळं पॅम्परिंग किंवा कुठलं काही वेगळी ट्रीटमेंट मिळणार नाही. त्यामुळे आहे ती सिच्युएशन जगा आणि आहे तसं जगायला तुम्हाला दुसरा कुठला जरी ऑप्शन जर तुमच्याकडे असेल ना, तर तसं जगा. माझ्याकडे तर नाही आहे किंवा या परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक गृहिणींकडे नाही आहे आणि म्हणूनच आपण ही एक्झाम चूज केली आहे. आणि त्यासाठीच आपल्याला जी कंडिशन मिळालेली आहे तिथे सर्व्हाइव्ह करायचं आहे आणि रोजचे 5 ते 6 तास काढायचेच आहेत. तुम्ही एक दिवस प्रयत्न करा. तुम्हाला जो कॉन्फिडन्स मिळेल ना, त्याने दुसऱ्या दिवशी तुम्ही आपोआप तेवढा वेळ काढाल. सोपं नसतंच, पण म्हणून आपल्याला टाळता येणार नाही. करावं लागेल आणि तुम्ही कराल याची मलाही खात्री आहे. या चॅनलवरची प्रत्येक ती सबस्क्रायबर करेल, जी मला पाहून मोटिवेट होते किंवा ज्यांच्या कमेंट्स बघून मी मोटिवेट होते. तर इथे पहा मी टायमर लावला होता आणि जवळपास 30 मिनिटामध्ये माझी 73-74वी जी घटना दुरुस्ती आहे त्याचं रिवाईज झालं होतं आणि मी जवळपास 50 एक मिनिट अभ्यास केला असेल की सावी उठून बसली. आता हिला घेऊन मला अभ्यास करायचा म्हणजे माझ्याजवळ ऑप्शन म्हणजे एकच विषय आहे तो म्हणजे गणित. तेही बूस्टर टेस्ट सिरीज मी सोडवत बसते आणि तिला माझ्या साईडला मी बसवून दिलं कारण दुपारच्या वेळी खाली कुणीही नसतं, सगळे वरती झोपायला जातात. त्याच्यामुळे माझ्याकडे हा वेळ शांततेचा असतो. पण सावी उठल्यानंतर मात्र मला तिच्याकडेच बघावं लागतं. तर मी तिला साईडला बसवून दिलं आणि पुस्तकं माझ्या साईडला होते. तर तिने काय पराक्रम केला पहा. माझं कंबाईनच्या पुस्तकाचं पहिलं पेज तिने फाडून टाकलं. म्हणजे एवढ्या आनंदानं मी एवढ्या कष्टानं मी आणलेलं पुस्तक त्याचं पहिलं पान या पोरीनं फाडलं. काय माहीत काय संकेत आहे यामध्ये. काय केलं? चल लाव परत. लाव पुस्तक. लाव परत. काय आई म्हणता? एवढ्या क्यूट स्माइलवर काय म्हणणार? चल लाव पुस्तक. बंद कर. फाडायचं नाही परत. कदाचित तिचं म्हणणं असेल पहिल्या पेजचं जास्त काम नाही, थोडं पुस्तकाचं ओझं कमी होईल म्हणून तिने फाडलं. असा पॉझिटिव्ह अर्थ घ्यायचा आणि आयुष्य पुढे जगत राहायचं. तर तुम्ही सुद्धा आपल्या आयुष्यातल्या घटनातून असाच अर्थ घ्या. माझ्या गणिताच्या बूस्टर टेस्ट सिरीजमधलं 3.0 मधली ही 8व्या नंबरची टेस्ट सुरू आहे. इथंपर्यंतचं झालं आहे आणि 8वी टेस्ट मी सॉल्व करायला घेतली. हे सावीनं केलं मध्ये. तिला मी इथे साईडला बसवलं होतं पण तिने पराक्रम केला. माझं पुस्तकच फाडून टाकलं वरचं पेज. तर ते पहिलं पेज होतं म्हणून काही नाही. तर इथपर्यंत माझं सॉल्व करून झालं. आता 7व्या प्रश्नापासून बाकी आहे तर ते पाहूया. आता याच्यानंतर किती कंप्लीट होईल ते. इतकं पुस्तक अजून बाकी आहे. भरपूर काही गोष्टी आहेत करण्यासारख्या. सो पाहूया कशा प्रकारे कंप्लीट होतील. तर असा झाला आजचा अभ्यास दुपारचा.
आता संध्याकाळचा वेळ असतो माझ्याकडे, तर त्या वेळामध्ये मी माझं राहिलेलं करंट आणि मॅथ्सचे काही राहिलेले प्रश्न ते कव्हर करेल. आणि पॉलिटीचं पण थोडंसं बाकी आहे, पूर्ण झालेलं नाही आहे ते, म्हणजे PYQ सोडवायचे बाकी आहेत. तर ते झाल्यानंतर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये आज काय केलं ते कंप्लीट दाखवेल. आता राहिला प्रश्न, टार्गेट्स पूर्ण होतात का, आणि जे काही करतोय ते फ्रुटफुल वाटतं का, किंवा रिझल्ट ओरिएंटेड वाटतं का. तर जेव्हा आपण वाचत असतो ना, तेव्हा आपल्याला थोडीशी भीती वाटतच असते. परंतु शेवटी आपल्याला करायचं आहे, आणि जो वे आपण करतोय ना, PYQ प्लस एक्सप्लेनेशनचा बुक असेल, किंवा तुमच्याकडे असणारी तुमची स्वतःची नोट्स असेल, काही शॉर्ट नोट्स आहेत माझ्याकडे अशा काढलेल्या. त्या ॲक्च्युली माझ्या अभ्यासिकेमध्ये सागर होते, त्यांनी काढल्या होत्या आणि त्यांनी दिल्या होत्या. पण शेवटी दुसऱ्याची काढलेली शॉर्ट नोट्स ही आपल्या तितकीशी उपयोगाची नसते. ही त्यांनी काढलेली आहे, त्यांना माहिती आहे ते कसं कसं लिहिलं आहे. त्यामुळे आपली नोट्स ही आपली नोट्स असते, आणि आत्ता तितका वेळ नाही आहे प्रत्येक विषयाच्या नोट्स काढण्याचा. त्याच्यामुळे जे काही वाचत होतो आत्तापर्यंत तेच कॅरी फॉरवर्ड करावं लागणार आहे. तर संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत, 4:30 झालेले आहेत आत्ता. 5 वाजतील आणि मग 5 वाजता अरण्यही येतो. अजून अर्धा तास आहे माझ्याकडे, तेवढ्या वेळामध्ये मी थोडंफार काहीतरी करू शकते. सावीला मी वर सोडून आले. आता अर्धा तास आहे माझ्याकडे, तर त्या वेळामध्ये मी थोडंफार काही करेल, आणि त्यानंतर संध्याकाळची कामे ते 1-2 तास त्याच्यामध्ये जातो. 6-7 वाजतातच आरामात. आणि मग त्यानंतरचा वेळ मिळतो, तर तेव्हा जर शक्य झालं तर ते शूट करून उद्याच्या ब्लॉगमध्ये देईल. कालही म्हटलं होतं मी, पण कसं आहे, सगळे घरी असले की ते शूट करायला मला थोडंसं प्रॉब्लेमॅटिकच होतं, कारण आमच्या घरात TV लागतो समोर, मग आवाज असतात. म्हणून मी संध्याकाळी जनरली अशा गोष्टी ठेवते ज्या आवाजातही करता येतात. जसं की गणित सोडवणं असेल, कधी-कधी करंट असेल. करंट होतं कारण व्हिडिओ ऐकते कधी, किंवा आपला सिम्प्लिफाईडचं जे रिव्हिजन आहे वाचायची, त्याच्याही डेलीचं एक चॅप्टर करून ते कंप्लीट झालेलं आहे बुक ओव्हरऑल. आता ते रिवाईज मोडमध्ये आहे. तो अशा गोष्टी ज्या आहेत त्या करता येतात, आणि मी दार लावलं की थोडासा आवाज कमी होतो. आता काही ऑप्शन नाही आहे. प्रत्येकाला आपण आपल्या मनाप्रमाणे एका घरात राहतो म्हटल्यावर मोल्ड नाही करू शकत, आणि त्यामुळे मग काही गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागतात. सो आता हे एक्सक्युजेस न देता कंटिन्यू करूया, आणि ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत जातील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.